हां, तर तुम्हाला आय होप सगळ्या यू गॉट ऑल द नोट्स बिकॉज ऑल द नोट्स आर ऑन द Google Classroom. And आता how we are going to conduct our exam. The very last lecture I already told you about how we will going to conduct the lecture in on a WhatsApp group which is like I already said you की सी एसच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला त्या परीक्षेची लिंक येणार त्या पर्टिक्युलर डेला एक 10 मिनटं आधी येईल, 5 ते 10 मिनटं. आणि मग तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला ती सोडवायची आहे. अँड हाऊ आय जस्ट गेव यू द सी एसचे पण क्वेश्चन दिलेले आणि ऑप्शनचे पण क्वेश्चन दिलेले. द सेम थिंग हॅपन्स हिअर. ओके की आय ऑलरेडी गेव यू. सो म्हणजे एकूण तुम्हाला 50 प्रश्नापैकी कोणतेही 40 सोडवायचे आहेत. जस्ट रिमेंबर आउट ऑफ 50 ओनली 40 यू आर गोइंग टू जस्ट सॉलिड. अँड आय नो यू आर ऑल गोइंग टू डू वेल कारण तुमचा ऑप्शनल इंग्लिशला परफॉर्मन्स खूप छान होता सगळ्यांचा. अँड आय एम ऑल्सो गोइंग टू टेल यू अबाउट दॅट की तुम्हाला जवळपास आउट ऑफ मार्क आहेत सगळ्यांना. मी तुम्हाला हे टाकले आहेत ना. हो टाकले होते मार्क्स. पाहिले असतील तुम्ही. काहींचे थोडे कमी आहेत पण काही होऊन जाईल ना ते आता टाईम ऑफ कोर्समध्ये. आणि पुन्हा मी एक नोट्स टाकल्या होत्या बघ तुम्हाला. आय जस्ट गो फॉर देअर गुगल ड्राईव्हमध्ये जाते. ओके वेअर इज माय गुगल ड्राईव्ह. अच्छा याच्यावरून जावं लागतं का. स्क्रीनवरून जाते. ओके त्या नोट्स खूपच यूजफुल आहात त्यामुळे इट मस्ट बी ओके. सो देअर इज माय गुगल ड्राईव्ह FIBA ऑप्शनलच्या पेपर 1 म्हणजे आपला पेपर आहे. ओके तर आपलं पेपरचं नाव आहे ऑप्शनल इंग्लिश म्हणजेच इंट्रोडक्शन टू लिटरेचर. इट इज अवर पेपर नेम. आय ऑलरेडी टोल यू. या नोट्स पण मी तुम्हाला दिलेले आहेत. अँड इट इज अ व्हॅल्यूज ऑफ पॅरॉट्स. त्याच्यानंतर इथं जे आहे ते आपल्याला काय रेफर करायचे बिकॉज दिस क्वेश्चन पॅटर्न अँड ऑल द थिंग्स आर डिफरंट नाव. तुम्हाला 50च क्वेश्चन येणार आहे. नंतर त्याचं डायव्हर्जन त्याच्यापैकी 40 सोडवायचं आहे आणि त्याच्यामधून त्याचं वर्जन आम्ही 100 मार्कात करून यू गॉट द रिझल्ट. आणि इकडे बघा ॲज वी ऑलरेडी जस्ट लर्न अबाउट इट की इन दॅट वन व्हेरी फर्स्ट स्टेप इट्स अ सेक्शन ऑफ टर्म. याच्यामध्ये आपण जवळपास सगळ्याच टर्म्स घेतलेल्या आहेत. मला वाटतं फक्त ग्राफिक नॉवेल्सची राहिलेली आहे. अँड आय नो ग्राफिक नॉवेल्स म्हणजे काय तर कॉमिक्स जे म्हणजे स्टॉलवर वगैरे कुठे पण मिळतात ते जे नॉवेल्स असतात त्याला ग्राफिक नॉवेल्स बोलतात. आणि मला असं वाटतं की मी तुम्हाला तो होमवर्क देण्यासाठी द्यावा. तर याच्यामध्ये आपण पहिल्या सेक्शनमध्ये एलिमेंट्स ऑफ नॉवेल अँड शॉर्ट स्टोरी, देन प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, नॅरेटिव्ह, themes and point of view. I'm going to ask you just like I told you this question, what is the most important part in the short story or the novel? And many of the people you just wrote down that there is a character, but always remember ki plot is the most important part. आता बघा तुम्ही एखादा मूवी पाहत असाल आणि मूवी पाहत असताना समजा स्टोरी लाईनच नसेल बघ हिरोसाठी तुम्ही कॅरेक्टर एकदम भारी हिरो घेतला, ॲक्टर भारी घेतले, सेटिंग एकदम तुम्ही असं खूप पैसे खर्च केले, नॅरेशन लाईन पण खूप छान होती, पॉईंट पण उभं करला आणि ही थीम घेऊ ती थीम घेऊ असं जर आपण छान एक केलं पण जर आपल्या स्टोरीमध्येच दम नसेल. सो ऑलवेज रिमेंबर प्लॉट इज इम्पॉर्टंट, देन कॅरेक्टर इज इम्पॉर्टंट. ओके कारण विदाउट कॅरेक्टर्स देर इज अ नो लाईक प्लॉटमधली अशी लाईक जसे त्याचे प्राण काढून घेतल्यासारखे होतात. देन सेटिंग कुठं सेट करायचे, देन नॅरेशन. नॅरेशनवर कोणतेच क्वेश्चन येणार आहे तर फर्स्ट नॅरेशन, सेकंड नॅरेशन अँड थर्ड नॅरेशन हे आहे. फर्स्ट नॅरेशन मीन्स
मी स्वतः बोलणार. काही गोष्टीमध्ये बघा जसं असतं की मी असं केलं, मी तिथं गेलो. लाईक आपला टेल टेल हर्ट, इट्स अ फर्स्ट नॅरेशन. त्याच्यानंतर सेकंड नॅरेशन, याच्यामध्ये यू इज द मोस्ट इम्पॉर्टंट. यू आर हिअर, यू आर गोईंग देअर. तर सेकंड नॅरेशन म्हणजे ते. आय एम नॉट गोईंग आस्क दिस क्वेश्चन ऑन द सेकंड नॅरेशन, बट द थर्ड नॅरेशन इज द मोस्ट वाईडली यूज इन ऑल ओव्हर लिटरेचर. तर कसा, इवन द लास्ट लीप घ्या, ओपन विंडो घ्या, नायटिंगेल अँड रोज घ्या, या ज्या स्टोरीज ज्या होत्या त्या स्टोरीज कशावर होत्या, तर या स्टोरीज होत्या विच नॅरेशन, द थर्ड नॅरेशन. त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर सेटिंग दिलेली असते. आणि तुम्ही कुठल्या पण मॅनी नॉवेल्स अँड रीड करा, इट्स ऑलवेज बी देअर की थर्ड नॅरेशन असतं. देन द टाईप ऑफ नॉवेल्स. ओके, आपल्या याच्यामध्ये एक एक किती 6 क्वेश्चन तर झाले तुमचे तयार आहे. सो द बिल्डिंग स्टम नॉवल्स. बिल्डिंग स्टम नॉवल म्हणजे काय, की कमिंग एज नॉवल. तर कमिंग एज नॉवल म्हणजे काय, ओके आय ऑलरेडी गेव यू द नोट्स ऑन ऑल द थिंग्स, पण लिटरली तुम्हाला सांगायचं झालं तर जस्ट रिमेंबर दॅट की बिल्डिंग स्टम नॉवेल्स म्हणजे काय, एखाद्या स्टोरीची लहानपणापासून. हॅलो, ओके, आय एम जस्ट गोइंग टू कंटिन्यू इट. ओके, तर म्हणजे एखाद्या गोष्टीची म्हणजे आता असतात मोस्टली बघा, लहानपणापासून हिरो दाखवतात मोठ्यापर्यंत, किंवा टीनेजर स्टोरी असतात, दे ऑल कम इन द बिल्डिंग स्टम नॉवेल. नंतर पिकारेस्क्यू नॉवेल. पिकारेस्क्यू नॉवेल म्हणजे डॉन क्विझाटेसारखी नॉवेल. आय ऑलरेडी टोल यू द डॉन क्विझाटे एकदम स्टार्टिंगला आपलं घेतलं होतं बघा, सप्टेंबरमध्ये. ओके, just if you don't remember, just remind only that the पिकारेस्क्यू नॉवेल म्हणजे डॉन क्विझाटो, ज्याच्यात हिरो असतो ते रोज कॅरेक्टर असतं. ही इज नॉट लाईक अ पर्टिक्युलर हिरो. तो असा काय म्हणतात, एक ही इज अ वर्थलेस ऑर द रोक, वी जस्ट से दॅट. देन द इपिस्टोलॅरी. हा कंपल्सरीच क्वेश्चन येणार आहे. इपिस्टोलॅरी. इपिस्टोलॅरी म्हणजे काय, द नॉवेल रिटन इन द टाईप ऑफ लेटर. एपिस्टली म्हणजे लेटर, आणि लेटरमध्ये ज्या नॉवेल्स लिहिलेल्या असतात, वी आर गोइंग टू लाईक आम्ही काय म्हणणार त्याला, तर त्याला मी म्हणणार लेटरमधल्या एपिस्टलरी. नंतर स्ट्रीम ऑफ कॉन्शियस. स्ट्रीम ऑफ कॉन्शियस लाईक सगळ्यात चांगली आहे ती नॉवेल की याच्यामध्ये काय असतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडलेलीच असते. लाईक आता बेलावर घ्या, सिल्विया पाथ. आय एम गोइंग टू आस्क यू हू इज द फॉलोइंग रायटर इज बिलॉंग टू द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. तर सरळ लिहून टाकायचं सिल्विया पाथ. तर कारण तिने स्टोरी कशी लिहिलेली आहे, तर तिने तिच्या मनाने, लाईक मी आता तुमच्याशी बोलते ना, हे सगळं लिहून काढायचं की मी असं केलं तसं केलं, अँड ऑल द फ्लो ऑफ द स्ट्रीम, आपला जो असतो, जो विचारांचा प्रवाह आपण असतो, याला मराठीमध्ये आय एम गोइंग टू ट्रान्सलेट इट, की तो तिथं ती मांडलेली असतो. आणि इट्स मोस्टली यूज इन द 20th सेंचुरी. देन द नॉवेल ऑफ सोशल रियालिटी. ओके, सामाजिक रियालिटी. मोस्टली कम्युनिस्टच्या लँग्वेज नॉवेल्स इथं येतात, ज्याच्यामध्ये सोशल रियालिटीबद्दल लिहिलेली असते. त्याच्यामधील प्रश्न मी असा विचारू शकते की विच नॉवेल इज बिलॉंग टू द सोशल रियालिटी, किंवा कोणता रायटर बिलॉंग करतो. पण त्याच्यानंतर आहे सायकोलॉजिकल नॉवेल. सायकोलॉजिकल नॉवेल इज द मोस्टली बिलीव इन द सायकोलॉजी ऑफ द वन पर्सन. त्याच्यामध्ये एका सायकोलॉजीचा अभ्यास केला जातो. जस्ट लाईक अ टेल टेल हर्ट, ही सायकोलॉजिकल शॉर्ट स्टोरी येते. कारण याच्यात मोस्टली सिग्मंड फ्राईड इज द मोस्ट इम्पॉर्टंट लाईक सायकोलॉजिस्ट. तुमचा सायकोलॉजीचा सब्जेक्ट असेल तर तुम्हाला माहिती असेल सिग्मंड फ्राईड. अँड वेन द सिग्मंड फ्राईड कम हिअर, तर त्याच्यामध्ये ईड, इगो या ज्या गोष्टी येतात, त्या गोष्टी कशात असतात, तर त्यामध्ये जस्ट सिम्पल लक्षात ठेवा की याच्यामध्ये काय यूज होतं, तर एखाद्या व्यक्तीची मानसिक अवस्था किंवा एखाद्या कॅरेक्टरची ज्याच्यामध्ये अभ्यास केली जाते, इट्स अ सायकोलॉजिकल नॉवेल. त्याच्यानंतर हिस्टॉरिकल नॉवेल. ऑफकोर्स यू ऑल नो अबाउट द हिस्टॉरिकल नॉवेल.
हिस्टॉरिकल नॉवेलमध्ये एखादी सेटिंग दिलेली असते, समजा मोस्टली द मिडल एजची दिलेली असते, लाईक अ गेम ऑफ थ्रोन्स, बरोबर. त्याच्यामध्ये काय होतं की एक मिडल एजमधली त्यांनी सोसायटी दिलेली आहे अँड ऑल द कॅरेक्टर्स आर बिलॉंगिंग टू मिडल एज. आणि मग त्याच्यात काय होतं की त्या टाईममध्ये तिथे घटना घडलेल्या असतात. बट द रायटर who is in live in the 21st century, the reader also live in the 21st century, but all the novel set in the historical novel. तर त्या प्रकारच्या गेम ऑफ थ्रोन्स या नॉवेलचा जो सेट आहे, त्या सेटचे जे नॉवेल्स असतात त्या सगळ्या कशात येतात, तर त्या येतात हिस्टॉरिकल नॉवेलमध्ये. म्हणजे ऑफकोर्स त्या नॉवेल असल्यामुळे हिस्टॉरिकल फिक्शन असतं ते, कारण डिरेक्टली हिस्टॉरिकल नॉवेल लिहिलेच नाही. तसं आपलं शिवाजी महाराजांची जी नॉवेल आहेत त्याच्यावर पण ज्या गोष्टी येतात, त्याच्यानंतर स्वामी येते, त्याच्यानंतर येतं. तर या ज्या सगळ्या नॉवेल्स ज्या आहेत, ह्या मराठीतल्या नॉवेल सांगितल्या की या आहेत हिस्टॉरिकल नॉवेल. काय सांगितलं असतं की शिवाजी महाराजांनी म्हणजे लाईक हा किल्ला स्पेशली घेऊया आपण, चालेल. शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारलं, तर याच्यावर जर स्टोरी लिहायची झाली तर कुठली येते, तर हिस्टॉरिकल नॉवेल. तिथं रिअल कॅरेक्टर असू शकतात. शिवाजी महाराज, अफजल खान, दे आर द रिअल कॅरेक्टर्स. पण त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा पण कॅरेक्टर घालवू शकतात की हां मी पण तिथं होतो आणि मी पाहत होतो, आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही ती नॉवेल लिहू शकतात. अँड ऑल द क्रेडिट गोज फॉर द हिस्टॉरिकल नॉवेल इज टू द स्कॉट. ओके. Then the science fiction, one of the my favorite like a novels or the fiction in the all the way. तर याच्यामध्ये सायन्स फिक्शनमध्ये आपल्याला सरळ स्टोरी जी येते ती आपण पाहिली होती, डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हायड. त्याच्यामध्ये काय असतो, एक डॉक्टर आहे जो स्वतःवर प्रयोग करतो. इट्स अ सायन्स फिक्शन. त्याच्यानंतर ऑल युअर सुपर हिरो मूवीज आर द कम इन द सायन्स फिक्शन. त्याच्यानंतर वन ऑफ द फेमस स्टोरी इज द फ्रँकनस्टाईन. मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलेलं की सायन्स फिक्शनवर तुम्ही स्वतः जा आणि स्वतः त्याचा विकिपीडियावर सर्च करा, कारण तुम्हाला याबद्दल खूप माहिती आहे. कारण जवळपास तुम्ही ज्या मूवीज पाहतात दे ऑल कम्स इन द सायन्स फिक्शन. अँड द H.G. वेल्स इज द प्रायनियर ऑफ द ऑर द मोस्ट फेमस मॅन इन द सायन्स फिक्शन वर्ल्ड. देन द फिलिप के डिक पण येतो, पण आपण फक्त H.G. वेल्सपर्यंत स्टडी करणार आहोत ड्यू टू मेरी शेले जिने फ्रँकनस्टाईन लिहिलं होतं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके. ड्यू टू, कारण हेच क्वेश्चन मी तुम्हाला आज करणार आहेत. तर मेरी शेलेपासून H.G. वेल्समध्ये येतं. H.G. वेल्सचे इनविजिबल मॅन येतं, मॅन ऑन द मून येतं, या किंवा आयसलँड ऑफ डॉक्टर मुंद्रो येतो. तर या सगळ्या ज्या स्टोरीज आहेत ज्या बिलॉंग विथ टू सायन्स, समजा एका याच्यामध्ये काय येतं तर एलियन येतात, दे आर ऑल कम फ्रॉम द अदर वर्ल्ड्स. किंवा मग दुसऱ्या याच्यामध्ये काय येतं, डॉक्टर मुंद्रो, द आयसलँड ऑफ डॉक्टर मुंद्रो. त्याच्यामध्ये तो डॉक्टर असतो, एका आयसलँडवर त्यांनी त्या लोकांना किडनॅप केलेलं असतं आणि तो त्यांच्यावर आणि प्राण्यांवर प्रयोग करत असतो. आणि जेनेटिकली लेवलनी व्हॉट ही डू की तो ते एक वेगळीच प्रजाती निर्माण करतो ज्याच्यात हाफ मॅन्स लाईक अ स्पायडरमॅनसारखं. प्रयोगामध्ये तो he's became the spider plus man. All the come here in the science fiction. Then the gothic novels. The gothic novels we already learn in the Telltale Hearts or the another thing. याच्यातच वाचलेलं आपण की gothic novels म्हणजे just remember the gothic novels are the novels which is written about the something horror. त्याच्यात काय असतं की भूताच्या स्टोरीज असतात ऑर द समथिंग सुपर नॅचरल हॅपन्स. तर हाऊ इज, आणि त्या गॉथिक नॉवेलच्या सेटिंग्स काय असतात, तो व्हॉट आर द सेटिंग्स ऑफ द गॉथिक नॉवेल्स. ऑलवेज रिमेंबर दॅट त्याच्यामध्ये एखादा लार्ज कॅसल असतो किंवा एक मोठी हवेली असते, त्याच्यामध्ये कोणी जात येत नसतं. त्याच्यानंतर देर इज अ वन पर्सन, हिरो किंवा हिरोईन असते, नंतर तिथेच जाते. मग काय होतं तर जस्ट लाईक पडद्यांना आग लागते, कपाटं हलतात, सिक्रेट डोअर्स, ऑल दिस, या सगळ्या भूताच्या गोष्टी जिथे विच इज द मोस्ट प्रॉमिनंट, लाईक टी व्हीवर नेहमी याची एखादा असतं सुरू. तर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी येतात गॉथिक नॉवेल्समध्ये. गॉथिक नॉवेल्समधला मिसेस रेडक्लिफ, शी इज द मोस्ट फेमस लाईक one, or the castle of Otranto is also most famous gothic novel.
किंवा वेटक पण येतं आहे. तर याच्यामध्ये काय असतं वेटकमध्ये, की एक एक प्रिन्स असतो आणि तो काय करतो की तो त्याची सोल आहे ना डेव्हिडला विकतो आणि म्हणतो की मला सगळे लाईक हे द्या, लाईक सुखसोयी द्या. ही वॉज द प्रिन्स. आणि त्याच्यानंतर व्हॉट ही गोइंग टू डू, ही सेल हिज सोल. आणि त्यांनी स्वतःच्या ब्लडनी नंतर कॉन्ट्रॅक्ट वगैरे लागतो. आणि आफ्टर द कॉन्ट्रॅक्ट ॲज अ संपतो, द डेविल कम अँड दे ऑल ड्रॅग हिम टू द हेल. या सगळ्या टाईपच्या गोष्टी येतात, ते ऑल कम इन द गॉथिक नॉवेल्स. देन देर इज अ ग्राफिक नॉवेल्स. द ग्राफिक नॉवेल्स इज द न्यूएस्ट पार्ट. मी तुम्हाला सरळ सांगितलं होतं, ग्राफिक नॉवेल्स इज मोस्टली आपले कॉमिक्स बुक्स असतात ते सगळे ग्राफिक नॉवेल्समध्ये येतात. वाय? कारण त्याच्यामध्ये एक स्टोरी सांगितली जात आहे, राईट. आता समजा तुम्हाला माहीत असेल तर स्पायडरमॅनचं एक कॉमिक्स येतं. त्याच्यामध्ये काय स्टोरी असते की एक स्पायडरमॅन असतो, एक पीटर पार्कर असतो. व्हॉट ही गोइंग टू डू, तो नंतर स्पायडरमॅन बनतो ड्यू टू हिज सायंटिफिक ॲक्सिडेंट. अँड देन द बॉय बिकेम द सुपर हिरो सडनली. अँड व्हॉट हॅपन विथ हिम, हे सगळे कशी, देन ही फॉट टू द विलन्स. तर या जी गोष्ट आहे, अँड फॉर द जस्टिस अँड ऑल द थिंग्स. तर या ज्या गोष्टी आहेत, तर ही गोष्ट त्यांनी कशी दाखवली, हे अशी पण गोष्ट लिहू शकत होते लाईक थर्ड पॉईंट नॅरेटिव्हमध्ये. पण त्याच्यात त्यांनी इन्व्हेन्शन काय केलेलं आहे, तर इन्व्हेन्शनमध्ये त्यांनी काय केलं की प्रत्येक ठिकाणी त्यांनी कॉमिक्सचं चित्र काढलं तिथं, आणि तिथं छोटे छोटे डायलॉग्स लिहिले. त्याच्यानंतर विपोर वेदांता, ही पण ग्राफिक नॉवेल्स आहे, वन ऑफ द मोस्ट फेमस ग्राफिक नॉवेल्स. किंवा आहे की बॅटमॅन किलिंग जोकर, ही जी नॉवेल आहे ही पण सगळ्यात वन ऑफ द फेमस नॉवेल आहे ग्राफिक नॉवेलमध्ये. तर हे आहे आपलं सेक्शन 1 अँड सेक्शन बी. सो तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? सो ओके, थँक्यू. याच्यामध्ये आता बघ आपले किती प्रश्न झाले, 10 ते 15 प्रश्न तर होऊन गेले. चालेल. आय एम गोइंग टू स्टार्ट ऑफ द युनिट शॉर्ट स्टोरीज. लाईक ओ हेनरीची आहे लास्ट लीफ विच इज द सेट इन द ग्रीनविच विलेज. त्याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी बरोबर लिहिलं होतं. आय एम व्हेरी हॅपी विथ इट. की ओ हेनरीची लास्ट लीफ विच इज अ ग्रीन ऑफ विलेजमध्ये राहते. सूची स्टोरी आहे, सू अँड जॉन्सी. दे आर द बेस्ट फ्रेंड, दे आर द रूममेट्स अँड दे लिव्ह इन लाईक. त्याच्यानंतर काय होतं की ती मुलगी आजारी पडते, राईट. आणि तिला असं वाटतं की समोरच्या झाडाचं पान ते पडतं तशी मी मरणार. आणि त्याच्यानंतर ही जाते सू, आणि तिच्या बाजूचा जो पेंटर असतो मिस्टर बरहॅम, त्याला ती तिची कंडिशन सांगते. तेव्हा त्या रात्री खूप वादळ आलं असतं, आणि ती इतकं जोरात वादळ असतं की झाडाची पानं पटापटा गळायला लागतात. आणि त्या रात्री मग ही सांगते की मी आता या रात्री मरणार आहे, कारण शेवटचं झाड पान पडणार आहे. पण ती शेवटचं पानाचं झाड जशाला तसं राहतं, आणि हळूहळू ते कधीच पडत नाही. आणि हळूहळू ते झाड बघते ना ती, तेव्हा ती म्हणते की हे झाड पडलेलं नाही, आता मी बरी होणार आहे. पण काय झालेलं असतं, पण ही जेव्हा सूर खाली जाते तेव्हा ती पाहते की मिस्टर बरहॅमची बॉडी ते लोक घेऊन चालले असतात ॲम्ब्युलन्समध्ये. तर ती विचारते काय झालं. तर मग तिला समजतं की त्याचं मास्टरपीस, तो म्हणत असतो मला मास्टरपीस काढायचं आहे, ते त्यांनी पूर्ण केलेलं असतं. ही डायड बिकॉज द निमोनिया, कारण तो त्या रात्री तिथं गेला असतो एवढ्या वादळामध्ये. त्यांनी ते चित्र काढलं पानाचं, आणि अँड इट वॉज इज अ मास्टरपीस. ते पानाचं चित्र जे आहे ते त्याचं मास्टरपीस होतं. आणि त्यांनी स्वतःला सॅक्रिफाईस केलं, पण ती मुलगी वाचली. याच्यावर मूवीज पण आहेत, ते तुम्हाला पाहायला पण सांगितलेलं आहे. देन ओपन विंडो बेस्ट, वन ऑफ द मोस्ट ह्युमेरियस स्टोरी इन ऑल अवर लाईक अ सिलॅबस. याच्यामध्ये एक मुलगी असते छोटीशी, आणि एक मिस्टर फॅनहॅम असतो. आणि ती फॅनहॅम असतो, त्याला नर्वस, थोडंसं डिप्रेशनमध्ये असतो. तर त्याची बहीण त्याला सजेस्ट करते की तू तिकडे जा. आणि त्याच्यानंतर तो त्या घरी पर्टिक्युलर गावात जातो, आणि तिथं त्याचे बहिणीने सांगितलेलं हे माझ्या ओळखीचे लोक आहेत, तिथं जा. तर तिथं एक छोटी मुलगी असते, आणि ती आंटीकडे आलेली असते. आणि काय होतं, आंटी सांगते की आंटी तयार होऊन येत असते, तर ही मुलगी लगेच स्टोरी सांगत असते. याला माहीत नसतं आपल्या हिरोला
की तिला स्टोरी बनवायची आवड आहे. मग ती सांगते की माझी आंटी आहे ना, की तिचा नवरा आणि तिची मुलं आणि तिचा भाऊ ते ना शिकारीला गेले होते, त्या विंडोमधूनच ये जा करायचे आणि ते मेले. पण आंटीला वाटतं की ते जिवंतच आहे. मग आंटी येते, तो बोलत असतो, तिकडून त्याला अचानक कुत्र्यांचा आवाज येतो. तो विंडोमध्ये पाहतो तर ती म्हणते की ना तिला, अरे हे सगळेजण आले. म्हणून ती विंडो ते विंडो त्या मोठी फ्रेंच विंडो असते, त्या विंडोतनं ती जशी जशी यायला लागतात आतमध्ये, तसं तसं याला वाटतं की याला स्वतःलाच भूतं दिसतात आहे. आणि जेव्हा ते आतमध्ये येतात लोक, तर त्यांना ग्रीट करायचं सोडून हा इतका घाबरतो की तो पळून जातो. मग यांना आश्चर्य वाटतं, कारण ते लोक जिवंतच असतात. त्या मुलीनी दुसरी स्टोरी सांगितलेली असते. आणि मग ती म्हणते की काय झालं, तर म्हणे हां, मला त्याने सांगितलं की तो असा गेला होता आणि तिथं त्याला समजलं, आणि नवीन स्टोरी सुरू होते. लाईक नंतर आहे ऑस्कर वाईल्डची द नाइटिंगेल अँड द रोज. इट्स अ रोमान्स. आय ऑलरेडी टोल यू की याच्यामध्ये एक नाइटिंगेल एक स्टुडंट असतो. ही जस्ट वॉन्ट टू कन्फेस हिज अ लव टू द प्रोफेसर्स गर्ल. पण प्रोफेसर गर्ल म्हणते की मी का करू, माझ्यासाठी तू एक गुलाब आण. ॲज युजल हिवाळ्याचे दिवस तिकडं, आणि याची तर गरज म्हणजे रोज काही नसतं तिथं गुलाबाचं फूल. मग नाइटिंगेल पाहत असते, शी इज अ ट्रू लवर. शी इज अ सिम्बॉल ऑफ ट्रू लवर. मेनी पीपल तुम्ही खूप चुकवलेलं आहे, हू इज द सिम्बॉल ऑफ ट्रू लवर, विच इज द नाइटिंगेल. तर ती जाते आणि त्याच्यानंतर ती त्या रोजला सांगते की तू हे कर. तेव्हा ते सांगतात की याचं होईल, पण तुला ते कारण पिकवावं लागेल. मग ती रात्रभर गाणी बनते आणि गाणं म्हणता म्हणता तिचं जे हे असतं लाईक तिच्या छातीमध्ये तो गुलाबाचा काटा रुततो. ती छोटी असते ना पक्षी, आणि तिचं ब्लड पडायला लागतं. आणि तिचं जसं ब्लड पडायला लागतं आणि गाणं असेल तर फुल उमलायला लागतं, आणि तिच्या ब्लडचा लाल रंग हा त्याने ते गुलाब फुलतं. दुसऱ्या दिवशी हा स्टुडंट येतो, ते गुलाबाचं फूल तोडतो. ते पक्षी मेलेलाच असतो, त्याला काही फरक नाही पडत. आणि तो जातो प्रोफेसरच्या डॉटरला, ते ही जस्ट गेव इट. पण ती सांगते की हां, हे काय गुलाबाचं फूल आहे. तर दुसऱ्या मुलाने तर मला सोन्याचा हार आणून दिला. आणि मग हा सांगतो की याचा आता ट्रू लव, ॲज अ स्टुडंट सांगतो की माझा ट्रू लवमधला विश्वास उडला आहे आणि मी आता कोणावरच प्रेम करू शकत नाही. तिसरी आहे गोष्ट द टेल हर्ट, विच इज द सायकोलॉजिकल नॉवेल, द हॉरर स्टोरी. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यात एक मॅन असतो, ही इज द खुनी, ही इज द फर्स्ट नॅरेटर. हा पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे की फर्स्ट नॅरेशन कशात येतं. तर तो जो आहे तर तो खून करतो एका ओल्ड मॅनचा, कारण त्याला त्याचा आय आवडत नसतो. आय इज द ऑल्सो द सिम्बॉल, ओके, वर्चरचा. तर त्याच्यानंतर हा पण प्रश्न येईल तुम्हाला. आणि ती बॉडी घेतो आणि फ्लोअरच्या खाली लपवून ठेवतो. मग पोलीस त्याचा आवाज वगैरे आला असतात, तर बाजूवाले पोलीसला बोलवतात. तर पोलीस येतात आणि मग हा त्यांना घरात बोलवतो. आणि ज्या फ्लोअरच्या खाली, पूर्वीचे फ्लोअर बघा जुन्या स्टोरीमध्ये असतात, लाकडाचे असतात, तर त्याच्यावरच खुर्च्या मांडतो आणि ते पोलीस बोलत असतात काय झालं काय नाही. आणि मग याला हळूच हार्टबीटचा आवाज यायला लागतो, आणि तो आवाज इतका मोठा होतो की हा शेवटी वेडा होतो. असं म्हणतात ना, तुमची चूक तुम्हालाच खाते, त्या टाईपची गोष्ट. There is the story. Our third novel is the Jane Austen's Pride and Prejudice. Very simple and like याचा विकिपीडिया तुम्ही वाचलेलाच असेल. द लॉट ऑफ ह्युमरस अँड द सोसायटी, रोमॅन्टिक पिरियडमधली स्टोरी जी येते. त्याच्यानंतर द फ्यू फॅमिलीज असते, अँड इट इज द युनिव्हर्सल ट्रूथ, ॲक्नॉलेज दॅट, हे मोस्ट इम्पॉर्टंट वाक्य आहे त्याच्यामधले. अँड ऑल इवन द स्टोरी कशी फ्लोज जाते तशी फ्लोज ती आपण म्हणजे ती जी पाहणार आहोत. त्याच्या थीम्स आहे एज्युकेशन, मॅरेज, सोसायटी, त्याच्यानंतर अ वुमन्स प्लेस इन द वर्ल्ड ऑफ द लाईक 18th सेंचुरीमध्ये, इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर त्याची ज्या सिम्बॉल्स आहे
तर तुम्ही ते मी तुम्हाला ऑलरेडी त्याच्या सगळ्या नोट्स दिलेल्या आहेत. प्राईड अँड प्रेजुडिसमध्ये इज सिम्पल आहे. बेनेट फॅमिली असते. बेनेट फॅमिलीमध्ये मिस्टर अँड मिसेस बेनेटला 5 मुली असतात आणि त्यांना तिचं लग्न लावायचं असतं. सिम्पल स्टोरी. ओके. त्याच्यानंतर रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन, डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हायड. तर ही पण स्टोरीबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. डॉक्टर जेकिल स्वतःवर प्रयोग करतो. ही बिकेम द आणि त्याचं बॅड व्हर्जन किंवा बॅड साईड जी आहे ते त्याला म्हणजे त्याला दोन ड्युएल आयडेंटिटी ही याची थीम आहे किंवा ड्युएलनेस, की आपण असं म्हणतो इन आणि याने, लाईट अँड डार्क अँड नाईट, नाईट आणि डे, अशा 2 प्रकारामध्ये आपण ऑलरेडी आपलं सेल्फ सगळं विभागलेलं असतं. जस्ट याच्यावर या मुद्द्यावर त्याला ड्युएल किंवा बायनरी ह्या मुद्द्यावर त्याला ते दोन्ही पार्ट करायचे असतात. गुड सेल्फ ॲज अ डॉक्टर जेकिल अँड अ बॅड साईड ॲज अ मिस्टर हाईड. आणि तो काय करतो, अँड ऑल द थिंग्स हॅपन ड्यू टू हिज there are a lot of murders there, then there is a investigation about it, and the lawyer also, the Mr. Attenson is also the most of the famous part in the story. अजून काही प्रश्न विचारायचे आहेत? आय थिंक नाही विचारायचे.